T20 मुंबईचं ऑप्शन चालू होतं. तू हायेस्ट बिडेड प्लेअर होतास. सीझन स्टार्ट झालेला, मी इंजर्ड झालेलो तेव्हा, MCL टेअर झालेलं. पॅडी तुझा भाऊ, त्याचं पण सिलेक्शन झालं. बरं तर भरपूर वाटलं, बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुला लाडाने अख्खं मुंबई क्रिकेट बंड्या म्हणतो, पण बंड्या का, बंड्या नाव का पडलंय? हॅलो अँड वेलकम टू सिली पॉइंट स्टोरीज विथ मेघन. आज आपल्याबरोबर आपल्या शोवर आलेले आहेत नन अदर दॅन मिस्टर अथर्व अंकोलेकर उर्फ बंड्या. कारण मुंबई क्रिकेटमध्ये त्याला थोडं लाडाने बंड्याच बोलवतात, तर आपण पण त्याला बंड्याच बोलू. नमस्कार अथर्व, कसं वाटतंय शोवर येऊन? बरं वाटतंय. आणि नुकतीच आता एक T20 मुंबई जी संपलेली आहे, सीझन तुमचा झाला, तर ओव्हरऑल सीझन तुमचा कसा होता? ओव्हरऑल सीझन तर खूप चांगला होता, पण जसं सीझन स्टार्ट झालेला, मी इंजर्ड झालेलो तेव्हा, MCL टेअर झालेलं. तर आणि त्यानंतर त्यामुळे माझे मुश्ताक अलीचे स्टार्टिंगचे मॅचेस पण गेले. आणि यावर्षी जसं रणजी ट्रॉफी स्टार्टिंग होतं, तर रणजी ट्रॉफीचे पण स्टार्टिंगचे मॅचेस गेले. मग त्यानंतर जेव्हा मी टीममध्ये आलो मुश्ताक अलीच्या नॉकआउट्समध्ये, तेव्हापासून जर जर्नी तुम्ही विचाराल तर खूप चांगली गेली. मुश्ताक अली आम्ही फायनल जिंकलो. विजय हजारे म्हणजे मी चांगलं केलं स्वतःहून. आणि त्याच्यानंतर रणजीच्याही टीममध्ये आलो. आणि त्यानंतर T20 मुंबईमध्ये म्हणजे जसा माझा परफॉर्मन्स हवा होता तसा झाला नाही, पण आम्ही सेमीफायनल तर पर्यंत पोचलो आणि बरं वाटतंय सीझन बघून. सो T20 मुंबई बद्दल जर बोलायला गेलो तर हाऊ वॉज द एक्सपिरियन्स लीडिंग द साईड? कारण मला माहिती आहे तू आधी कॅप्टन नव्हतास, एक रिप्लेसमेंट प्लेअरमुळे तू कॅप्टन झालास आणि यू आर द यंगेस्ट कॅप्टन ऑफ द लीग. तर तो एक एक्सपिरियन्स कसा होता आणि कसं वाटलं? कारण तुझ्या आयुष्यात तू पहिल्यांदा T20 मुंबई खेळलायस. भलेही 2 सीझन आधी झाले असतील, पण तेव्हा तू मे बी तुझ्या अदर मॅचेसमुळे अवेलेबल नव्हतास त्या सीझन. तो आत्ता तू पहिल्यांदा खेळलायस, तर तुला कसा होता हा एक्सपिरियन्स? नाही, एक्सपिरियन्स तर खूप चांगला होता. पहिला आमचा कॅप्टन होते शार्दुल ठाकूर, पण ते इंडियाच्या टूरमध्ये होते म्हणून त्यांच्या म्हणजे ते नव्हते तेव्हा, म्हणून मला कॅप्टन्सी दिली. आणि म्हणजे मला एवढं प्रेशर नव्हतं, कारण मी आधी एज ग्रुपपासून सगळं मी लीड करत आलो आहे. अंडर 14, 16, 19, 23 वगैरे आणि 25 पण. पण म्हणजे प्रेशर एवढंच होतं की सगळे आता सिनियर प्लेअर आहेत. जसं आता T20 मुंबईमध्ये बाकी ज्यांचे कॅप्टन सूर्यकुमार यादव होते, श्रेयस अय्यर होते, सिद्धेश लाड होते, शम्स मुलानी होता. तर ते लोक भरपूर जास्त एक्सपिरियन्स आहे कम्पेअर टू ते लोक. मी त्यांचा एक्सपिरियन्स एवढा नाही आहे जेवढा त्यांना एक्सपिरियन्स आहे. पण प्रेशर तेवढंच होतं की मी टीम कसं हँडल करतोय. सगळेच कारण एस्टॅब्लिश्ड प्लेअर होते. आणि बस तेवढंच होतं. बाकी तर कॅप्टन्सी करायला मला नेहमी मजाच येते. सो ॲज अ मुंबई क्रिकेटर, तुम्हाला माहिती आहे करंटली मुंबईची सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टुर्नामेंट या मुंबई क्रिकेटच्या सर्किटमध्ये? या टुर्नामेंटचं खूप जास्त महत्त्व आहे मुंबई क्रिकेटसाठी. कारण तुम्ही बघाल जसं दिल्ली प्रीमियर लीग झाली, UP प्रीमियर लीग झाली, त्यांच्यामुळे भरपूर सारे प्लेयर्स IPLला आले त्यांच्या साईडने, त्यांच्या स्टेटमधनं. तर तेच आम्हाला पण खूप हा टुर्नामेंट म्हणजे आम्हाला खूप चांगले झालं की ही टुर्नामेंट सुरू केली आहे परत 5 ते 6 वर्षानंतर. सो एक टुर्नामेंट बद्दल तुम्हाला एक आउटर याच्यावर मी विचारेन की काय तुम्हाला एक स्पेशालिटी वाटली? कोण असं एक हू वॉज द फाइंड ऑफ दिस टुर्नामेंट तुम्हाला असं वाटलं की, किंवा तुमच्या टीममधनं, और मे बी तुम्ही पूर्ण जे ओव्हरव्ह्यू घेतला? आमच्या टीममधनं साईराज पाटील तर आधीपासूनच खूप चांगला प्लेअर आहे. आणि त्याने जे दाखवलं यावर्षी, जे जे त्याच्याकडे आहे ऑलरेडी स्किल सेट, ते त्यांनी MPLला परत एकदा दाखवले. याच्या आधीच्या पण सीझनला जेव्हा MPL झालेली तेव्हा त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला. तर तेच म्हणजे साईराज पाटील झाला. परत आमच्या टीममध्ये अंडर 19 प्लेअर होता आर्यन चौहान म्हणून. म्हणजे तो कधी आम्हाला असा अंडर 19 प्लेअर वाटला नाही, कारण त्याचे जे फिल्डिंगचे स्किल्स होते, तर बॅटिंग बॉलिंग, त्यांनी कधीच आम्हाला असं हे नाही केलं की तो अंडर 19चा आहे म्हणून. ते म्हणजे फुल एफर्ट टाकायचा, पूर्ण जे म्हणजे जीव ओतून खेळायचा तो. तर मला तरी वाटतंय की अंडर 19 साईराज पाटील तर आहेच, अंडर 19चा प्लेअर बोलायला गेलो तर आर्यन चौहान हा म्हणजे फाइंड असू शकतो. दिस इज व्हॉट मुंबई T20 मीन्स टू दिस मुंबई सर्किट. कारण असे प्लेयर्स जे मैदानमध्ये दिसत नाहीत, मैदानमधून एवढे दिसण्यात येत नाहीत,
पण हा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो तसल्यांना आणि दे कॅन कम इन द सिनियर टीम एज वेल. हो, कारण अंडर 19ला व्हाईट बॉल फक्त वन डेची होते. बरोबर. तर त्याच्यातून ते लोक T20ला एवढं एफर्ट कारण फर्स्ट टाइम खेळत होते ते लोक T20 जे पण अंडर 19चे होते. आणि स्पेशली मी आर्यन चौहानचं बोललो, कारण त्याचे जे एफर्ट्स होते त्यांनी म्हणजे जसं मी आधी पण बोललो की त्याचे एफर्ट्स आम्हाला असं कळून नाही देत होते की हा अंडर 19चा प्लेअर आहे. असं वाटत होतं हा आमच्याबरोबर एज ग्रुप पण खेळला आणि आता सिनियर क्रिकेट पण खेळतोय. म्हणून त्या प्लेअरचं म्हणजे तो मी असं बोलू शकतो की तो फाइंड असू शकतो. ही होती T20 मुंबई आणि आपण आता चल व्हाईट बॉल बद्दल बोलतोय. तर थोडं मागे जाऊया. तुझा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तू मुंबईसाठी मुश्ताक अलीसाठी डेब्यू केलास आणि विजय हजारेसाठी डेब्यू केलास? आय एम शुअर की तू पहिला विजय हजारे खेळला आणि मग मुश्ताक अली खेळला. सो मुंबई सिनियर टीम मध्ये जाऊन हा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप चांगला होता. जसं विजय हजारेला फर्स्ट टाइम मला कॉलअप आला की तू सिलेक्ट झालाय विजय हजारेला म्हणून. तेव्हा मी घरीच असं येऊन झोपलेलो आणि त्याच्यानंतर उठून बघितले कॉल्स होते भरपूर. तर मी कॉल बॅक केला आणि मग नंतर मला समजलं की मी विजय हजारेला फर्स्ट टाइम सिलेक्ट झालोय. आणि त्यानंतर मग त्या वर्षी मी खेळलो नाही विजय हजारे. त्या वर्षी मी टीम बरोबर होतो. त्याच्यानंतर मी डायरेक्ट मुश्ताक अली खेळलो. मुश्ताक अली वानखेडेलाच डेब्यू झालेला माझा अगेन्स्ट केरला. आदित्य तरे यांनी कॅप दिलेली मला. तर त्या टीममध्ये म्हणजे सूर्यकुमार यादव लीड करत होते, सगळे होते, धवलदा होता, ॲडुदा होता, सगळे होते. सो त्यांच्याबरोबर खेळण्याचा म्हणजे एक्सपिरियन्स खूप चांगला होता. कारण मी तेव्हा अंडर 19 होतो, अंडर 19 अंडर 23 होतो. तर तेव्हा मला T20चा एवढा एक्सपिरियन्स नव्हता. पण मी जे म्हणजे त्याच्या आधी सूर्याबाई सोबत MIच्या कॅम्पमध्ये होतो, तेव्हा त्यांनी ते सगळं बघितलेलं माझं की T20चा हा चांगला स्किल सेट आहे याच्याकडे. मग त्यांनी मला तिथपासून बॅक केलं आणि मुश्ताक अलीचा डेब्यू माझा चांगला होता. आम्ही लुझिंग साईडमध्ये होतो, पण मला अजून पण मला असं वाटतं की मी त्या मॅचला पूर्ण माझे 100% दिली. दिस वॉज मुश्ताक अली. थोडं अजून मागे जाऊया. व्हाईट बॉल बद्दलच बोलतोय. याच्या आधी मुंबई सिनियर टीमला यायच्या आधी तू अजून एका मोठ्या स्केलवर खेळलायस, विच वॉज इंडिया अंडर 19, जिथे तुझं पहिलं इंडिया अंडर 19 तू एशिया कप खेळलास आणि त्यानंतर तू वर्ल्ड कपच्या टीममध्ये आलास. तर तुझं जे ग्राइंड होतं आधीपासूनच एज ग्रुपचं आणि जेव्हा तू इंडियाच्या टीममध्ये आलास अंडर 19च्या, तर ते कसं फिलिंग होतं? ग्राइंड बोललो तर म्हणजे आधी वर्ल्ड एशिया कपच्या आधी आमची टूर होती. टूर म्हणजे आमचा कॅम्प लागलेला मॅचेसचा अहमदाबादला. तर तिकडे माझे मॅचेस होते, तिकडे मी चांगला परफॉर्मन्स केलेला. पण त्याच्या आधी इंग्लंड टूर गेलेली, पण त्याच्यात मी सिलेक्ट नाही झालेलो. तर मग त्याच्यानंतरच लगेच एशिया कपची टीम आली, त्याच्यात मला सिलेक्ट केलेलं. आणि म्हणजे एशिया कपला दर मॅचला माझे विकेट्स होते. जसं म्हणजे आणि माझा स्टँड आउट परफॉर्मन्स होता अगेन्स्ट बांगलादेश फायनल 106 आम्ही डिफेंड करत होतो त्या मॅचला. मी 5 विकेट काढलेले आणि मॅच जिंकलेलो आम्ही. म्हणजे माझ्याबरोबर पण परफॉर्मर होते, सुशांत मिश्रा, आकाश सिंग, ते लोक पण होते. आणि त्याच्यानंतर मग तो परफॉर्मन्स मला खूप त्या परफॉर्मन्सनी फायदा करून दिला. कारण त्याच परफॉर्मन्समुळे मी मग नंतर जसं आज बोललो तुम्हाला की मला विजय हजारेला सिलेक्ट केलं. मग त्याच्यानंतर मी विजय हजारेला सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर वर्ल्ड कपची टीम आली, वर्ल्ड कपला सिलेक्ट झालो. आणि वर्ल्ड कप व्हायच्या 1 महिना आधी आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलेलो प्रिपेअर व्हायला त्या कंडिशनसाठी, त्या विकेटसाठी. तर वर्ल्ड कप पण खूप चांगला गेला, असं नाही सांगू शकत की खराब गेला. फायनल हरलो, पण ठीक आहे, ते पार्ट ऑफ द गेम आहे. पण मी तेच म्हणजे असं आहे की स्वतःचा जेवढं मी एफर्ट देऊ शकतो तेवढं मी दिलं. त्यामुळे मी आता म्हणजे मला रिग्रेट नाही कोणत्या गोष्टीचं. मला असं आठवत आहे की तुमची फिंगर इंजरी झाली होती, वर्ल्ड कपच्या आधीच होती आणि कोणालाच माहिती नसेल की या इंजरीमध्ये तुम्ही अख्खा वर्ल्ड कप खेळलाय. तर तो एक एक्सपिरियन्स आहे. तर ते तुम्हाला हाऊ वॉज इट? म्हणजे तुम्ही पूर्ण इंजरी घेऊन आय गेस तुम्ही टेप करून खेळलेला. नो वन नोज दिस.
म्हणजे तेच आपलं की इंजरी म्हणजे 4 दिवस आधी वर्ल्ड कपच्या वॉर्मअप गेम खेळत होतो आम्ही झिम्बाब्वे अगेन्स्ट. तर कव्हर्सला फिल्डिंग करताना मी डाईव्ह मारली आणि ग्राउंडमध्ये हे बोट गेलं माझं लिटल फिंगर. आणि नंतर मग स्कॅन वगैरे केलं, त्याच्यात फ्रॅक्चर आलं. पण त्याच्यात पण मला सपोर्ट स्टाफने खूप हेल्प केली की ठीक आहे म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यामध्ये अमित दुबे सर होते आमचे फिजिओ. त्यांनी म्हणजे मला खूप मेंटली तेव्हा सपोर्ट केला की उसके ऊपर ध्यान मत दे, तू बिंदास खेल, तू खेल सकता है वो. तेच. आणि बस म्हणजे इंजरी होती तरी खेळलो, कारण मला आधीपासूनच सवय आहे की इंजरीमध्ये खेळायची. मला असं नाही की इंजरी आहे तर आराम करतो वगैरे कोणत्याही स्टेजमध्ये लाईफच्या. तर मजा येते मला, काय चॅलेंज असतो ते फील करायला. टॉकिंग अबाउट द इंजरीज, मला अजूनही आठवत आहे, तू आता बोललास की सीझन चालू व्हायच्या आधी तुझं जे इंजरी झाली क्लबच्या मॅचमध्ये, आणि यू रिकवर्ड इन वॉट, 1 महिना, 1 सव्वा महिन्यात मुश्ताक अलीच्या 2 2 सव्वा 2 महिन्यात, जिकडे तुला वाटलेलं की 1 4 महिने वगैरे रिकव्हरीला लागतील आणि तुझी मुश्ताक अली अख्खी मिस होईल. बट कुडोज टू युअर, जिगर आहे तुझ्यामध्ये जे एक, इट वॉज लिटरली इम्पॉसिबल टू कम इन द क्वार्टर फायनल्स अँड परफॉर्म ऑफ द मुश्ताक अली ट्रॉफी. तर ते कसं सांगशील की काय, व्हॉट इज युअर मेंटल स्टेट वेन तू, जेव्हा तू इंजर्ड होतोस पण तरी नाही की तुला खेळायचंच आहे, कारण इट वॉज नॉट पॉसिबल असं तू मला म्हटलेलंच मला आठवतंय. इंजरी म्हणजे मी स्लिपमध्ये फिल्डिंग करत होतो, MIGची मॅच होती क्लबची. आणि मी लगेच मुवमेंट केली आणि माझा दुसरा पाय स्लिप झाला आणि आतमध्ये पाय फोल्ड झाला लेफ्टचा. तर त्यामुळे मला म्हणजे MCL टेअर झालेलं आणि त्याच्यानंतर मी लगेच स्कॅनला गेलेलो नेक्स्ट डे. तर मला बोललेलं की 8 to 12 वीक्स लागणार. तर त्याच्यानंतर मी मग म्हणजे मला स्वतःवर एवढा सेल्फ बिलीव्ह आहे की म्हणजे पूर्ण रिकवर स्पोर्ट्स पर्सनची बॉडी कधीच नसते. कोण ना कोण थोडं इंजरीमध्ये खेळत असतं, थोडे निगल्स असतात, इंजरी असते. पण त्याच्यातच खेळायला मजा आहे, कारण आपल्याला माहीत असतं की आपण पूर्ण फिट नाही आहे, पण त्याच्यात जर आपण पूर्ण एफर्ट दिलं जे आपल्यामध्ये आहे, तर खूप बरं वाटतं आतमध्ये येताना. म्हणजे रिझल्टचा विचार न करता. पण तेच म्हणजे मला नेहमी पुश केलं आहे की स्वतःला मी की विल पॉवर आहे तर पुश करा. पण हे बोलणं खूप इझी आहे, बट दॅट इज नॉट इझी असं लोकांना वाटत असेल की इंजरीज मध्ये खेळा. बट दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू आस्क, की व्हॉट इज युअर मेंटल स्टेट. तर तोच ते की तुमचं सेल्फ बिलीफ आहे की काही झालं तरी आय कॅन परफॉर्म ऑन द ग्राउंड. सो दिस वॉज युअर पार्ट ऑफ इंजरीज अँड युअर जर्नी फॉर द गेम. बट मला एक प्रश्न आहे की इंडिया अंडर 19 हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला पण माहिती आहे, आणि इंडियासाठी चे लेजंड्स होऊन गेलेत. फॉर एक्झाम्पल विराट कोहली, करंट बिग प्लेअर शुभमन गिल, हे लोक पण अंडर 19 वर्ल्ड कप खेळूनच आलेले आहेत. पृथ्वी शॉ फॉर एक्झाम्पल, त्यांनी तिकडे परफॉर्मन्स करून दे हॅव गॉन टू द बिगर स्टेज. सो व्हॉट इज दॅट पुश दॅट यू गेट फ्रॉम रिप्रेझेंटिंग इंडिया ॲट द अंडर 19 लेवल फॉर वर्ल्ड कप, आणि देन तुझा प्रोसेस काय आहे की हा प्लॅटफॉर्म तुझ्याकडे होता, अँड हाऊ आर यू प्रिपेअरिंग फॉर इट. वर्ल्ड कपचा प्लॅटफॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पूर्ण इंडियामधनं 15च लोक सिलेक्ट होतात. तर सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर असतात की हे लोक काय करतायत वर्ल्ड कपमध्ये. आणि जसं 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 तूच बोलला की म्हणजे प्लॅटफॉर्म खूप व्हॅल्युएबल आहे इकडे. प्लेयर्स लाईक विराट कोहली, शुभमन गिल, पृथ्वी शॉ यांच्या म्हणजे यांना प्लॅटफॉर्म मिळून या लोकांनी परफॉर्म केला त्या प्लॅटफॉर्मवर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बिगर स्टेजमध्ये परफॉर्मर खूप कमी असतात. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पण जेव्हा वर्ल्ड कप खेळलो तेव्हा माझ्याबरोबर रवी बिश्नोई होता, परत ध्रुव जुरेल होता, यशस्वी जयस्वाल होता. ते सगळे म्हणजे आता इंडियन क्रिकेट डॉमिनेट करतात हायर स्टेजवर. तर म्हणजे बघून पण खूप बरं वाटतं की माझेच टीममेट्स आहेत की हे लोक आता तिकडे जाऊन डॉमिनेट करतात, आणि मला पण मोटिवेट करतं की त्यांच्याबरोबर आता ड्रेसिंग रूम कधी शेअर करायला मिळतोय. त्यासाठी म्हणजे माझं पण हार्डवर्क, प्रोसेस वगैरे सगळं एका एका लाईनमध्ये चालू आहे. पण ठीक आहे, जेव्हा लिहिलेलं असेल तेव्हा मिळेल. मेहनत तर चालूच आहे. येस. एक मुंबई क्रिकेट या इंडियन क्रिकेटचं बोलू शकतो आपण, एक मोठी स्टेज आहे म्हणजे रणजी ट्रॉफी. सो व्हाईट बॉल तर आता आपण बोललो. त्या दिवशी, ज्या दिवशी तुझं नाव रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये आलं आणि तू जेव्हा
कॅप घेतलीस पहिली रणजी ट्रॉफीची, काय फिलिंग होती? खूप इमोशनल झालेलो, कारण व्हाईट बॉल क्रिकेट तर खेळतच होतो, त्याच्या आधी खेळलेलो मुश्ताक अली, विजय हजारे वगैरे. पण नंतर एम हेच होता की रणजी ट्रॉफी खेळायचा आणि रणजी ट्रॉफी जिंकवायची, म्हणजे विनिंग टीममध्ये पाहिजे आपण रणजी ट्रॉफीला. कारण मुंबई क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी हे वर्ल्ड कपसारखं आहे मुंबई क्रिकेटला. तर तेच म्हणजे जेव्हा माझा बिहार अगेन्स्ट डेब्यू झाला ॲट बिहार, त्याच्यानंतर मला कॅप दिली डी के दाने, धवल कुलकर्णीने. आणि खूप म्हणजे इमोशनल झालो. भरपूर फ्लॅशबॅक्स मला आठवण आले की किती हार्डवर्क केलं आणि त्यानंतर ही कॅप मिळाले. एज ग्रुपमध्ये 23मध्ये विकेट्स काढले, रन्स केले. त्याच्यानंतर मला इकडे ही कॅप मिळाले. मग तेच आता ती कॅप जास्तीत जास्त एक डोक्यावर राहील ते मी प्रयत्न करीन. आणि म्हणजे आम्ही त्यावर्षी रणजी ट्रॉफी जिंकलो पण. डी के दाचं फेअरवेल मॅच होती लास्ट. तर खूप बरं वाटलं की म्हणजे स्पेशल मी मेन्शन करीन, डी के दा जेव्हा स्टार्ट केलं त्याचं करिअर तेव्हा तो रणजी ट्रॉफी जिंकलेला. आणि जेव्हा एंड केलं म्हणजे जेव्हा त्याचा फेअरवेल मॅच होती तेव्हा त्यांनी रणजी ट्रॉफी जिंकलेली. तर चांगलं वाटतं की अशा मोठ्या प्लेयर्सबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळतं आणि त्यांच्याबरोबर म्हणजे रणजी ट्रॉफी जिंकायला मिळाली. तर खूप म्हणजे ग्रेटफुल आहे मी त्या गोष्टीसाठी. आणि बस हेच करत राहायचं पुढे पण. आणि कारण मुंबई क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीला जी व्हॅल्यू आहे ती मला वाटतं अजून कुठे नाही. कारण मुंबई क्रिकेट हॅज दॅट हेरिटेज अँड कल्चर ऑफ विनिंग रणजी ट्रॉफी, आणि तू त्या टीमचा एक भाग होतास. खूप ऐकून बरं वाटलं आणि ती जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. सो आय होप यू कीप परफॉर्मिंग फॉर द टीम अँड आय विश यू गुड लक फॉर द सेम. मला अजून एक विचारायचं आहे. दिस वॉज रणजी ट्रॉफी. आता मला थोडं तुझ्या मागे जायचंय करिअरमध्ये. एक छोटासा फनी क्वेश्चन आहे, बट मला विचारायचं आहे की बंड्या बंड्या हे नाव का पडलंय तुला? कारण तुला लाडाने अख्खं मुंबई क्रिकेट बंड्या म्हणतो, पण बंड्या नाव का पडलंय हे मला बंड्या मला म्हणजे बाबांनी नाव ठेवलेलं लहानपणी. आणि मला चांगलं आठवतंय की आम्ही केडन्स ट्रॉफी घ्यायला गेलेलो अंडर-12 पुण्याला. तर तेव्हा माझे बाबा बाहेरून चेअरअप करत होते बंड्या बंड्या म्हणून. त्यानंतर मग MIGचे लोक बंड्या बोलवायला लागली आणि त्याच्यानंतर आता हळूहळू पूर्ण मुंबई क्रिकेट बंड्याच बोलवतं. तर हे कारण काय, बंड्या नावाचं कारण काय? असंच म्हणजे मला तरी वाटतं की मस्तीखोर असू शकतं, कारण भरपूर कॅरेक्टर्स बंड्या नावाचे मस्तीखोर होते आधी. तर मला तर तेच वाटतं. बंड्या त्यांच्यावरनं ठेवलंय का असं की? नाही, मला तेवढं तर अच्छा, ओके, ठीक आहे. सो बाबांचा. आणि नो वन, खूप कमी जणांना माहिती असेल की आता ज्याबरोबर तुझे बाबा नाही आहेत, तू जेव्हा अंडर-12 खेळाशील, मे बी ती लास्ट टुर्नामेंट त्यांनी बघितली असेल तुझं. सो व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज त्यानंतर, की तू कसं फेस केलंस आणि हाऊ हॅज इट हेल्प्ड यू? म्हणजे कसं राहिलं अजूनपर्यंत, पॅशन कसं राहिलं या गेमसाठी? कारण खूप चॅलेंजेस आले असतील बाबा गेल्यावर. बाबांचं स्वप्न होतं की हायर क्रिकेट खेळायला पाहिजे बंड्या. आणि म्हणजे इंडिया रणजी ट्रॉफी हे खेळत राहायला पाहिजे बंड्या. तर माझा जेव्हा जन्म झालेला त्या पाळणा असतो आपला, त्याच्यात माझ्या बाजूला बॅट ठेवलेली छोटी. ती अजून पण होती, पण माझ्या त्या लहान भावाने तोडून टाकली ती बॅट आता. तर मग त्यांचं स्वप्न होतं की क्रिकेटर बनवायचं, याला चांगलं क्रिकेट खेळला पाहिजे पूर्ण. आणि म्हणजे मला असं पॅशन कधी कमी नाही होत, कारण मला नेहमी आठवतं की बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे कसं पण, कोणत्या पण हालतमध्ये. आणि म्हणजे जेव्हा बाबा गेले त्याच्यानंतर जे सॅक्रिफाईस आईने केलं, म्हणजे बाबा BST मध्ये होते, ते माझ्यासाठी नाईट ड्युटी घ्यायचे. कारण पूर्ण दिवसभर ते माझ्याबरोबर राहायचे की प्रॅक्टिससाठी, मॅचसाठी. आणि मग त्यानंतर ते घरी मला सोडून मग ते ऑफिसला जायचे. मग त्यांची झोप सॅक्रिफाईस व्हायची. पण त्यांनी तेव्हा एवढं डोक्यात नाही आणलं, कारण त्यांना पूर्ण हे होतं की ह्याला क्रिकेटरच बनवायचं. तर त्याच्यानंतर जेव्हा माझे बाबा गेले त्याच्यानंतर आईने जे सॅक्रिफाईस केलं, लाईक बाबांच्या जागेवर आई लागली BST मध्ये, जी आता पण कंडक्टर आहे तिकडे. तर आणि मग त्याच्यानंतर मम्मी आणि माझा भाऊ, लाईक सिंगल पॅरेंट असून दोघांना सांभाळायचं इझी नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे भरपूर सारे स्ट्रगल्स बघितले, लाईक
छोट्या खोलीपासून आम्ही सुरू केलं. जेव्हा बाबा गेले तेव्हा मग त्याच्यानंतर पण आता पण स्ट्रगलच चालू आहे. पण आता आम्ही थोडा बेटर पोझिशनमध्ये आहे, की आईला मला आता आराम द्यायचा आहे. हेच म्हणजे पुढचा एम आहे, की आता आईनी पूर्ण एन्जॉय करायला पाहिजे लाईफ, जे त्यांनी जे स्ट्रगल केले स्ट्रगल केले ते. आणि बस म्हणजे आणि आम्हाला त्यांना आराम द्यायचा आहे आता, बरोबर मला आणि माझ्या भावाला. बरोबर. भावाबद्दल बोललास तू. मला पण माहिती आहे, की तो पण आता मुंबई T20चा एक पार्ट होता. आणि तू जसं म्हणालास आईने खूप स्ट्रगल केले असतील. ऑफकोर्स ते इमॅजिनेशनच्या बाहेर आहेत. बट दॅट मोमेंट जेव्हा या टुर्नामेंटमध्ये तू आणि तुझा भाऊ एकत्र वानखेडेवर खेळत होतास आणि त्याच मॅचला तुझी आई बघत होती स्टँड्समधनं. काय फिलिंग होतं ते? फिलिंग खूप चांगलं होतं, कारण सगळ्या पॅरेंट्सला वाटतं की मुलांना खेळताना बघायचं आहे स्टेडियममध्ये, आणि ते पण एक चांगल्या स्टँडर्डला जिकडे T20 मुंबई आहे. तर खूप बरं वाटलं. थोडे बँटर पण झाले तिकडे भावाबरोबर. तो बॅटिंगला आला किंवा मी बॅटिंगला आलो तेव्हा तो बोलत होता, तो बॅटिंगला आलो तेव्हा मी बोलत होतो. तर बरं वाटतं म्हणजे घरी एकत्र जाताना, की म्हणजे जे हार्डवर्क आईने केलंय, बाबांनी केलंय, ते आता सगळं म्हणजे सगळं मार्गी लागले. लागतंय हळूहळू. करेक्ट. आणि T20 मुंबईचं ऑप्शन चालू होतं. तू सर्वात हायेस्ट बिडेड प्लेयर होतास. खूप खुशी तर झालीच असेल. पण मला एक विचारायचं आहे. जेव्हा पार्थ आणि पॅडी तुझा भाऊ, तो जेव्हा स्क्रीनवर आलेला आणि बघितलंस तू, की त्याचं पण सिलेक्शन झालंय. काय फिलिंग होती? बरं तर भरपूर वाटलं, कारण लहान भाऊ पण एकत्र खेळायला पाहिजे, हे म्हणजे माझं पण होतं डोक्यात, की पॅडीचं पण सिलेक्शन झालं पाहिजे. पण त्यांनी जे परफॉर्मन्स केलेला अंडर-19 वन डेमध्ये विकेट्स काढत होता, आणि त्यानंतर म्हणजे म्हणजे त्याला जेव्हा बीट झालं आणि त्यानंतर जेव्हा तो आला टीममध्ये बँड्रा ब्लास्टर्सचा, मला वाटलं नव्हतं आधी की तो स्ट्रेट ब्रेक इन करेल टीममध्ये. पण त्याच्यावर सपोर्ट स्टाफने वगैरे विश्वास दाखवला की हा करू शकतो, त्याला चान्स दिला. त्यांनी बॉलिंग तर टाकलीच, पण त्यांनी जे फिल्डिंग केली आहे स्पेशली, म्हणजे सगळ्या मॅचमध्ये, असं मी मेन्शन नाही करू शकत 1-2 मॅच, पण पहिल्या मॅचपासून ते 5व्या मॅच 6व्या मॅचपर्यंत सेमीफायनलपर्यंत जे फिल्डिंग केली आहे ते खूप म्हणजे स्टँड आउट होतं ते टुर्नामेंटमध्ये. मला तरी वाटतं असं, कारण तो एक बाउंड्री त्यांनी सेव्ह केलेला अगेन्स्ट आकाश टायगर्स, त्याच्यामुळे ते लोक, मला असं वाटतं की त्या सेव्हमुळे ते लोक क्वालिफाय झाले. तिकडे ती मॅच एका रननी जिंकले. आणि म्हणजे सगळ्यांचा परफॉर्मन्स होता, पण स्पेशली मी पार्थचं बोलीन, कारण तो माझा भाऊ पण आहे. आणि म्हणजे त्यांनी जे पण एफर्ट टाकले, लाईक पहिल्या MPL मध्ये, कारण मला असं वाटलं नव्हतं की तो एवढा बिंदास खेळ, कारण मोठी स्टेज आहे, पण ज्या हिशोबाने त्याचा ॲटिट्यूड होता फील्डवर, खूप म्हणजे क्रेडिटेबल होता त्याच्यासाठी. असं वाटलं नाही की तो फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळतो. कारण वाटत होता बिलॉंग करतोय तिथे. हो, बिलॉंग तर तो म्हणजे मला तरी वाटतं की करतोच, कारण मला पण आधी त्याच्यावर एवढा हे नव्हतं की तो काय करेल तिकडे. पण ज्या हिशोबाने तो तिकडे गेला, तिकडे त्यांनी परफॉर्म केला, बॉलिंग टाकली, फिल्डिंग केली, खूप बरं वाटलं त्याचं पण बघून. आणि जसं तू बोलला की ऑप्शनमध्ये नाव येताना, माझं सिलेक्शन होऊन जेवढी आई खुश नाही झालेली, तेवढं पॅडीचं झालं, आणि पॅडीसाठी बीड लागली, आणि त्याच्यानंतर आई खुश झाली. मग ते बघून अजून बरं वाटतं की भाऊ पण हळूहळू त्या लाईनमध्ये येतोय. आणि जे पेरेंट्सचे सॅक्रिफायसेस आहेत ते अजून मार्गी लागतात. करेक्ट करेक्ट. सो एक आता मला विचारायचं आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट T20 मुंबई आणि सगळे मोठी स्टेज. थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. जेव्हा तू क्रिकेट चालू केलंस, एका क्लबला गेला असशील, ती तुझी जर्नी कशी चालू झाली? माझा पहिला क्लब माझा MIG होता. MIGच आहे आता, पण होता ना ॲक्च्युली आहे. स्टार्ट मी क्रिकेट तिकडेच केलं, लाईक अंडर 8 पासून तिकडे खेळत होतो मी, अंडर प्रशांत शेट्टी सर आणि चंदू भाटकर सर. तेव्हापासूनच म्हणजे माहीत नाही की मला खाज होती खेळायची, की म्हणजे पूर्ण दिवस ग्राउंडवरच राहायचं. कारण त्या क्लबमध्ये फॅसिलिटीज पण होते. जेव्हा मी अंडर 8 अंडर 12 होतं, त्याच्यानंतर
आम्हाला नेट्स नंतर प्रत्येक नेट सेशन नंतर नेहमी नाश्ता असायचा वर. तर ते खूप म्हणजे असं वाटायचं की ठीक आहे चल, तेव्हा लहान होतो की चला आता थकलो म्हणजे आता जेवायला पण मिळेल त्याच्यानंतर. तर खूप बरं वाटलं क्लब क्रिकेट. मग त्याच्यानंतर जी जर्नी होती, लाईक मी अंडर 8 पासून तिकडे सुरू केलं. मी अजूनही तिकडे खेळतोय MIG ला. तर भरपूर म्हणजे असं बरं वाटतं, कारण त्या क्लबसाठी मला नेहमी लॉयल राहायचं होतं, कारण जेव्हा मी काही नव्हतो त्या 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 क्लबने मला भरपूर काही दिलं. आणि आता सुद्धा म्हणजे मला प्रॅक्टिस कधी करायची आहे, नेट्स कधी पण ओपन नेट्स करायचं आहे, कधी त्यांनी नाही नाही बोललेत. नेहमी माझ्यासाठी म्हणजे त्यांचं असतं की ठीक आहे, ये आणि कर, तुला जे करायचं आहे कर नेट्समध्ये. मी खूप ग्रेटफुल आहे MIG साठी. आणि म्हणजे तू विचारशील जर क्लब क्रिकेट हे किती व्हॅल्यू करतं ॲज अ प्लेअरसाठी, तर भरपूर भरपूर. माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता. तू क्लबचं हे म्हटलास की एका मुंबई क्रिकेटरच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे क्लब क्रिकेट? क्लब क्रिकेट भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण सगळेच लोक स्टेट नाही खेळू शकत. काही काही लोक मुंबईचं क्लब क्रिकेट डॉमिनेट करून स्ट्रेट ब्रेक इन करतात टीममध्ये. तर भरपूर इम्पॉर्टंट आहे क्लब क्रिकेट. आणि क्लब क्रिकेटमध्ये पण भरपूर सारे मॅचेस असतात, चॅलेंजेस असतात. लाईक कांगा लीग होते, ती म्हणजे थोड्याशा पावसात होते टुर्नामेंट. मग त्या विकेटमध्ये कसे आपण यूज टू होतो, कसं अडॅप्ट करतो कंडिशन, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे पण म्हणजे आता जे पण टुर्नामेंट मुंबई क्रिकेटमध्ये होतात ते खूप व्हॅल्युएबल आहेत. असं नाही की करण्यासाठी करतात सगळे, कारण त्या परफॉर्मन्सला वॉच करतात की हा चल याने इकडे केलं, 100 केले, 5 विकेट काढले. तर भरपूर सारे प्लेअर आहेत की ज्यांनी स्टेट एज ग्रुप खेळले नाही, पण सीधा रणजी ट्रॉफीमध्ये आले सरळ, आणि त्या लोकांनी डॉमिनेट करतायत आता पण. एक्झाम्पल्स आहेत. पण आता जसं म्हणजे क्लब क्रिकेट एका नॉर्मल प्लेअरच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, परफॉर्मन्स करायला आणि स्टेटच्या टीममध्ये यायला. कारण तुम्ही जेव्हा रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये असाल आणि जर तिकडनं ड्रॉप झालात, तर तुम्हाला इकडे येऊन पण टुर्नामेंट्स आहेत जिथे तुम्ही परत परफॉर्म करून परत टीममध्ये येऊ शकता. कमबॅक करण्यासाठी. सो त्यासाठी खूप कमी लोकांना माहिती असेल मुंबई क्रिकेट आणि क्लब क्रिकेट किती चॅलेंजिंग आहे ते. हो, कारण मला असं वाटतं की स्टेट क्रिकेटचं प्रेशर भरपूर असतं, पण क्लब क्रिकेटला पण आपण म्हणजे असं निग्लेक्ट नाही करू शकत, कारण तिकडे पण वेगवेगळे पिचेस असतात. कुठे चांगले विकेट्स असतात, कुठे खराब विकेट्स असतात. तर खूप सारे तिकडे पण चॅलेंजेस असतात की लगेच तुम्हाला तिकडे अडॅप्ट करून लगेच जिंकायचं आहे, कारण क्लब क्रिकेटमध्ये सगळे जे लीग्स होतात ते नॉकआउट्स होतात. खूप म्हणजे एक पोलीस शिल्ड आहे जिकडे फक्त 3 लीग गेम्स होतात, जी म्हणजे रणजी ट्रॉफीसाठी सगळ्यात प्राईम टुर्नामेंट आहे सिलेक्शनसाठी. तर तेच म्हणजे अडॅप्ट करायला कंडिशन, त्या विकेटला अडॅप्ट करायला खूप इम्पॉर्टंट आहे क्लब क्रिकेटमध्ये रन्स करायचे तर. पंड्या, ही तुझी क्रिकेटिंग जर्नी होती लहानपणापासून आता जे तू आहेस त्याच्यासाठी. पण यापुढे काय? यापुढे म्हणजे आता जे पण प्रोसेस मी करत आलोय तेच कंटिन्यू करायचे आहेत मला पुढे. जे डिसिप्लिन मी आहे प्रॅक्टिसबद्दल, मॅचेसबद्दल, स्वतःच्या वर्क एथिक्सबद्दल, ते मी खूप म्हणजे अजून चांगल्या कसं मी करू शकतो त्यावर माझं लक्ष आहे. हा ठीक आहे, सगळ्यांनाच खेळायचं असतं हायर स्टेज, पण ते असंच मिळत नाही, कारण त्याच्यासाठी खूप डिसिप्लिन लागतं, खूप हार्डवर्क लागतो. मग माझं लक्ष जास्त त्यावर आहे की मी प्रोसेस कशी करू माझी चांगली, मी हार्डवर्क कसं करू, आणि पुढे पुढे जे पण आहे ते याच्याचमुळे मला मिळेल असं वाटतं. आणि खूप कमी जणांना माहिती असेल की तू हल्लीच इन्कम टॅक्स साठी तुला जॉब मिळाला ॲज अन इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, बरोबर? तर ते किती महत्वाचं आहे तुझ्या लाईफमध्ये, कारण यू हॅव अ बेस नाव, अ बॅकअप. मग किती महत्वाचं आहे ते तुझ्या पुढच्या गोल्स अचीव्ह करायला तुझे? खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जॉब सगळ्यांनाच मिळत नाही. खूप म्हणजे खूप हार्डवर्क करायला लागतं जॉबसाठी. पण जसे म्हणजे जे क्रिकेट नाही खेळत त्यांना एक्झाम्स द्यावे लागते. पण आमच्यासारख्या प्लेअरला कसं आहे की क्रिकेटमुळे जॉब मिळालाय, सो आम्ही खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी. म्हणजे क्रिकेटमध्ये पण हार्डवर्क केलंच आहे त्यामुळे मिळालंय, पण जॉब असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण फॅमिली सिक्युअर होते की फॅमिलीचं टेन्शन नसतं की एक पर्टिक्युलर इन्कम दर महिन्याला येत असतो. मग त्यामुळे मग त्याच्यानंतर अजून जास्त एफर्ट आपण देऊ शकतो, की आपण विचार नाही करू शकत की अरे फॅमिली वगैरे.
एक अमाऊंट येते ती फॅमिलीला जाते. मग त्यानंतर आपले एफर्ट्स अजून डबल झाले पाहिजे. कारण आपण क्रिकेटला जेवढा वेळ देऊ, क्रिकेट जेवढं आपल्याला देतंय त्याच्यापेक्षा जास्त आपण किती क्रिकेटला देतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आर युअर ॲस्पिरेशन्स आणि व्हॉट आर युअर गोल्स? एक तुझ्या मनात असेल की बाबा या एजपर्यंत हॅव टू मला हे अक्वायर करायचं आहे, म्हणजे हे हवं आहे लाईफमध्ये. एजपर्यंत असं नाही, कारण कोणत्याही प्लेअरला कधी काही मिळू शकतं. तर मला असं वाटतंय की तेच स्वतःचं हार्डवर्क करायचं आहे आणि एका प्रोसेसवर स्टिक राहायचं आहे. कारण असं नाही की इकडे सिलेक्ट नाही झालो तर मी काहीतरी प्रोसेसमध्ये चेंजेस आणू. मी तशा टाईपचा म्हणजे प्लेअर पण नाही आणि माणूस पण नाही आहे. मी स्वतःवर हार्डवर्क करीन अजून. हां, मला पण IPL खेळायचं आहे, मला पण इंडिया खेळायचं आहे. पण त्यासाठी पण मला एक पर्टिक्युलर प्रोसेस थोडी फॉलो करायला लागेल. जसे स्टेट मॅचेस असतात त्याच्यात चांगलं करायला लागेल. मग नोटिसेबल परफॉर्मन्स करायला लागतील. ते मी कसा करू शकतो, कारण म्हणजे ते मी कसा करू शकतो जस्ट बिकॉज माझी प्रोसेस राईट आहे. तर मी चांगल्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये असतो मॅचच्या वेळी. असं नाही की सकाळी लेट उठलो, मॅचला लेट गेलो, मग मी काय एक्सपेक्ट पण नाही करू शकत की क्रिकेट मला काय देईल. तर मॅचला अर्धा पाऊण तास आधी जायचं. ते माझे गोल्स असतात की मॅचला अर्धा तास पाऊण तास आधी जायचं. रिपोर्टिंग हां, आधी जायचं. स्वतःची जागा कुठे तिकडे जाऊन बसायचं, शांत थोडं व्हिज्युअलाइज करायचं की काय करू शकतो मॅचला आणि काय कोणत्या सिच्युएशन येऊ शकतात. ते माझे गोल्स असतात. आणि म्हणजे लॉंगर टर्मसाठी विचारलं तर हां, मला पण IPL खेळायचं आहे, मला पण इंडिया खेळायचंच आहे. आणि तिकडे म्हणजे मला डॉमिनेट करायचं. असं नाही की सर्व्हाइव्ह करतोय मी. मला तिकडे पण डॉमिनेट करून मला टीमला जिंकवायचं आहे. माझा कुठे पण खेळतो मी, माझा मेन एम हाच असतो की स्वतःचा परफॉर्मन्स झाला नाही झाला ठीक आहे, पण टीम ॲट द एंड जिंकली पाहिजे. कारण टीम जिंकली तरच परफॉर्मन्स रेकग्नाइज होतो. हरल्यावर किती पण रन करा, किती पण विकेट काढा, कोण रेकग्नाइज करत नाही. टॉकिंग अबाउट दी IPL, तू जसं म्हणालास, तू एका फ्रँचाईज बरोबर ॲज अ सपोर्ट प्लेअर होतास. तिकडे तुला सूर्या भेटला, सूर्यकुमार यादव. तर सूर्या, आय नो हिज काइंड ऑफ अ मेंटर फॉर यू. तर तूच सांग, काय आहे सूर्याबद्दल तुझे? सूर्याबाई म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम विजय हजारेच्या टीममध्ये आलो, जसं मी आधी पण बोललो, तो फर्स्ट प्लेअर होता की त्यांनी म्हणजे BKCच्या फर्स्ट फ्लोअरवर सगळे बसलेले प्लेयर्स आणि मी जस्ट आलेलो भेटायला, की मला माहीत नव्हतं सगळे मोठमोठे प्लेयर्स होते. इंडोरच्या फर्स्ट फ्लोअरला सगळे बसलेले. मी जस्ट एंटर केलं, मला सूर्याबाईने बोलवलं. त्यांनी सगळ्यात आधी बोलला की कोई टेन्शन नहीं है, एन्जॉय करना है, कुछ भी रहेगा मैं हूँ. आणि मी बोललो ठीक आहे, थँक्यू सूर्याबाई. मग मी जात होतो तेव्हा त्याने विचारलं की तेरे को कौन से चीज का कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे मला ते खूप असं वाटलं की फर्स्ट टाइम भेटतोय तरी हा माणूस एवढं सगळं विचारतोय. मी पण थोडा कम्फर्ट झोनमध्ये गेलो की ठीक आहे, सूर्याबाई आहे, मोठा प्लेअर आहे, पण तो पण म्हणजे खूप हंबल आहे. सगळ्या प्लेअरला सेम ट्रीट करतो. असं नाही की हा आता टीममध्ये आलाय तर त्याला म्हणजे असं म्हणजे कधी चालत येतो तर असं कधी वॉक पास पण नाही करणार. सगळ्यांशी बोलणार, सगळ्यांशी हसून खेळून राहतो. तर तो फर्स्ट इन्सिडेंट होता जिकडे मी त्याला इंटरॅक्शन झालं आमचं. आणि त्यानंतर मग 2020ला जेव्हा मुंबई इंडियन्स बरोबर नेट बॉलर होतो मी, त्याच्यानंतर मी खूप जास्त म्हणजे सूर्याबाई बरोबर राहिलो. मला म्हणजे त्याचं नेचर खूप आवडायला लागलं की ऑन दी फील्ड तो किती एन्थू असतो आणि ऑफ दी फील्ड तो किती चिल असतो. की म्हणजे तो मॅचचं फ्रस्ट्रेशन तो म्हणजे टीम रूममध्ये येऊन, हॉटेलमध्ये येऊन तो काढत नाही. तो खूप चिल असतो. परफॉर्मन्स होऊ दे नाही होऊ दे, तो एका पेजवर असतो नेहमी. म्हणजे म्हणजे आपण बोलू शकतो की एका लाईनमध्ये असतो. असं नाही की परफॉर्मन्स झाला तर वर, नाही झाला तर खूप खाली. सगळ्यांना तो तसं ट्रीट करतो. मग ते खूप त्याचं नेचर खूप चांगलं आहे म्हणून म्हणजे मी तरी अट्रॅक्ट झालो त्याच्याकडे. आणि म्हणजे शिकायला तर भरपूर काय काय, कारण तो कधी पण नेट्समध्ये बॅटिंग करत असतो, तर तो समोर उभा असतो, तो म्हणजे सांगत असतो की ये ट्राय कर, वो ट्राय कर. म्हणजे असं नाही की स्वतःची बॅटिंग झाली, स्वतः एवढा मोठा प्लेअर आहे, कधी जाऊन आतमध्ये नाही बसणार.
पूर्ण नेट सेशन पूर्ण काय पण असेल तर तो येऊन असतो आमच्याबरोबर. म्हणजे जे आता आम्ही यंगस्टर आहेत तर आम्हाला म्हणजे आम्ही सगळ्या नेट सेशनमध्ये जातो. म्हणजे ऑप्शनल असतं कधी तेव्हा पण आम्ही जातो, कारण आम्हाला तेव्हा जास्त बॅटिंग जास्त बॉलिंग मिळते, कारण जास्त प्लेअर नसतात. पण त्या सेशनमध्ये पण सूर्याभाई येतो. तो भले बॅटिंग नाही करत असेल, येऊन आमच्या म्हणजे नेटच्या बाजूला उभा राहतो कि ये बॉल को तू वो ट्राय कर सकता है, बिंदास खेल, तेरा गेम खेल, रन्स करने देख, बॉल तो खेलना ही है पर वो बॉल को तू रन कैसा निकालेगा वो सोच. तर खूप चांगलं आहे त्याचं नेचर. मग त्याच्यानंतर आम्ही खूप क्लोज झालो त्या टाईम नंतर. मग आता जसं मुस्ताक अलीमध्ये मी आलो तर खूप म्हणजे खूप खुश होतो मी, कारण मला माहिती होतं की श्रेयस भाई आहे, सूर्याभाई आहे. तर म्हणजे बरं वाटतं की म्हणजे स्टार्ट ज्यांनी केलं ते आहेत आता आणि मी त्यांच्यासोबत खेळतोय. म्हणजे मला पण असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे टॅलेंट तर आहे, कारण म्हणूनच त्यांच्यासोबत खेळतोय, नाहीतर मी पण कधीच व्हॅनिश झालो असतो. करेक्ट. कारण आपण पण म्हणजे जेवढं बघितलंय सूर्याला, इज अ व्हेरी फनी कॅरेक्टर. कारण जे ऑफ द फील्ड असतो तो कोणालाच वाटणार नाही की ऑन द फील्डला माणूस असा आहे, बट ऑफ द फील्ड असा असेल. कारण वी हॅव स्पेंड क्वाईट अ लॉट ऑफ टाइम टुगेदर आणि माहिती आहे ते कॅरेक्टर कसं आहे. बट दॅट इज वॉट की खूप बरं वाटतं असं ऐकून की दीज प्लेयर्स आर हेल्पिंग द यंगस्टर्स इन सच अ वे. कारण हे ह्या गोष्टी कधी कधी कुठे दिसत नाहीत. आणि आता तुझ्यापासूनच आम्हाला कळलं की असं त्याने सगळं ट्रीट केलं असेल. तुझ्यासारखे असे किती प्लेयर्स असतील त्यांना त्याने असं घडवलं असेल मे बी, आणि त्याच्या लाईफमध्ये तो खूप मोठा रोल प्ले करत असेल. कारण भरपूर साऱ्या गोष्टी बिहाइंड द सीन्स होतात ते दिसत नाही, कारण सगळे मॅचमध्ये बघतात की हा किती म्हणजे घुसून असतो वगैरे. घुसून असतोच आणि असायलाच पाहिजे, कारण क्रिकेटच सगळं आहे आपल्यासाठी. पण जे ऑफ द फील्ड जे प्लेअर आपल्याला कम्फर्टेबल करतात, त्यामुळेच ऑन द फील्ड आपण एफर्ट मारू शकतो. कारण असं नाही की म्हणजे कोणता प्लेअर म्हणजे बोलायला येत नाही, मग आपण पण त्याच्यापासून लांब धावतो की हा थोडा म्हणजे ॲरोगंट असू शकतो, रूड असू शकतो. पण तसं काही नसतं. सगळे सगळे जे म्हणजे इंडिया खेळतायत आता, ते खूप हेल्पफुल असतात प्लेअर. फक्त आपल्याला आपल्याला आपला कम्फर्ट झोन कळायला पाहिजे की कम्फर्ट झोन कुठे आणि एफर्ट कुठे टाकायचं. असं नाही की मस्ती करतोय म्हणून मस्तीच करत राहायचंय. थोडा म्हणजे आपल्याला पण समजायला पाहिजे की आपल्याला एफर्ट कुठे टाकायचंय आणि आपल्याला मस्ती कुठे करायची. सो तू बोललास तुझ्या आयुष्यात सूर्या एवढा मोठा रोल प्ले करतो. तर ॲज अ क्रिकेटर और ॲज अ ह्युमन तू त्याच्याकडनं कोणत्या गोष्टी अशा घेतोस की ही गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो? स्टार्टिंग म्हणजे फर्स्ट बोलीन तर त्याची एनर्जी, त्याची जी वाईब आहे. कारण मी जसं आधी पण बोललो की तो कोणत्या प्लेअरला म्हणजे असा इग्नोर करून जात नाही. सगळ्यांबरोबर फ्रेंडली नेचर ठेवतो ते एक. परत जो मॅचमध्ये त्याचा इंटेंट असतो, ते पण म्हणजे बोलायला गेलो तर म्हणजे हरायला कोणालाच आवडत नाही, पण त्याच्या तोंडावरनं दिसतं की तो स्ट्रॅटेजीज भरपूर त्याच्या डोक्यात चालू असतात की ये नाही तो वो नाही तो ये. तर क्रिकेटिंग माइंड बोलू शकतो आपण त्याच्यात. आणि वर्क एथिक्स, की त्याला माहिती आहे की त्याला किती प्रॅक्टिस जरुरी आहे. असं नाही की बॅटिंग करतो म्हणून म्हणून करतच राहील. भरपूर चांगलं आहे ते. आणि मी आता रिसेंटली त्याच्याबरोबर बॅटिंग केलेली, तर त्याचं जे म्हणजे बॉलरपेक्षा तो एक स्टेप वर असतो. तो ते कसा असतो ते त्याला माहीत असतं की त्याला बॉलर इकडे टाकणार आहे म्हणून तो तिकडे शॉट्स मारतो. तो असं म्हणजे आपण बोलू शकतो की तो बॉलरच्या नेहमी वर असतो एक स्टेप. आपण T20मध्ये पण बघितलं असेल की T20मध्ये त्याला भरपूर बॉलर आहेत की बोलतात की हा खूप डिफिकल्ट आहे बॅट्समन. आय एम आउटस्मार्ट करतो हां. बोल. कारण त्याला माहिती असतं की मला नेहमी बॉलरच्या वर राहायचंय आणि तो नेहमी राहतो. असं कधी तो म्हणजे स्वीप शॉट खेळायला गेलाय आणि तो कधी मिस झालाय असं कधीच नाही झालंय. तर तेच म्हणजे हे 3-4 गोष्टी आहे जे त्याच्याकडनं घेऊ शकतो आणि माझ्या लाईफमध्ये मी इम्प्लिमेंट करू शकतो. मी आता तुला एक विचारेन की येणारी जनरेशन किंवा यंगस्टर्स ज्यांना हा गेम खेळायचा आहे किंवा ज्यांना हा गेम ॲज अ करिअर परस्यू करायचं आहे, तर त्यांना एक छोटीशी ॲडवाईस तू काय देशील? हार्डवर्कच सगळं आहे. शॉर्टकट नाही आहे क्रिकेटमध्ये. जे पण तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ते नेहमी म्हणजे शॉर्टकट जे असतं ते म्हणजे लगेच मिळतं, पण ते लगेच जातं पण. पण लाँग कटचं जी जर्नी असते, कारण आपण जेवढी हार्डवर्क करत पुढे जात असतो, ते आपल्याला नेहमी आपल्यासोबत राहतं. आपण कधी विसरत नाही. तर माझ्यासाठी तर मी तुम्हाला तेच बोलीन की हार्डवर्क
आणि डिसिप्लिन तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसा आणता, लाईक जस्ट जस्ट क्रिकेटसाठीच नाही, जस्ट नॉर्मल लाईफमध्ये पण मॅचला किंवा कुठेही तुम्ही जाताय त्या टायमाच्या आधी जायचं, ती सवय ठेवली पाहिजे आपण. दिस वॉज द सिरियस साइड ऑफ अथर्व अंकोलेकर. आता थोडी मजा करूया. अथर्व, एक छोटासा रॅपिड फायर विचारेन मी तुला. तर आर यू रेडी फॉर इट? सो तुझी फेवरेट चीट मील कोणती आहे? चायनीज ट्रिपल राईस. ट्रिपल राईस. ओके. फेवरेट मूवी? 3 इडियट्स. नाईस. फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? लास वेगस. ओ. फेवरेट स्लँग फ्रॉम मुंबई क्रिकेट? कावळा उडवला. ओके. वन वर्ड टू डिस्क्राइब मुंबई क्रिकेट? खडूस. टफेस्ट बॅटर टू बोल टू? सूर्यकुमार यादव. इफ नॉट अ क्रिकेटर, तू काय बनला असतास? कधी विचार नाही केलाय. लास्ट बट नॉट द लिस्ट, एक दिस ऑर दॅट पण खेळूया. रॅपिड फायर तर झालंय. तर गेटवे ऑफ इंडिया की मरीन ड्राईव्ह? मरीन ड्राईव्ह. आझाद मैदान की MIG? MIG. एनी टाइम. वडापाव की मिसळ पाव? वडापाव. लास्ट बट नॉट द लिस्ट, रोहित शर्मा की सूर्यकुमार यादव? दोनों भाई. दोघे फेवरेट आहेत. थँक्यू अथर्व. खूप बरं वाटलं माझ्या शोवर आल्याबद्दल. तर आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट इन युअर अपकमिंग करिअर. आणि असंच सगळ्यांना मोटिवेट करत राहा आणि अशीच सगळ्यांना मजा देत राहा. सगळे तुझे परफॉर्मन्स बघून खूप तुझ्याकडनं काही शिकतील असा मी विचार करतोय. तुझ्याकडनं काही सगळे तुझे परफॉर्मन्स बघून आय गेस मी होप करतोय की तुझ्यामधनं काहीतरी लोक शिकतील आणि तुझं पुढे नाव घेतील आणि यू विल सेट अन एक्झाम्पल फॉर द अपकमिंग जनरेशन इन द क्रिकेटिंग. थँक्यू फॉर कमिंग.